तर नमस्कार मंडळी, आज जी आपल्याकडे गाडी आली आहे ती गाडी आली आहे लोणावळ्यावरनं. ड्रायव्हर आहे 2019 मॉडेल BS4 मध्ये. आतापर्यंत आपण जे फिट झाले सगळे आपल्याकडे गाड्या त्या BS6 मध्ये ड्रायव्हर आपण फिट केलेली आहे. ही जी गाडी आहे ती BS4 मध्ये येते. हिच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलंय ते मिजोचं प्रीमियम इटालियन किट जे आहे ते आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. आणि गाडीचं आता आपण काय करू, सर आपल्या बरोबर आहेत. गाडी आम्ही गाडी चालवली, म्हणजे मी काल गाडी 10 किलोमीटर चालवली आहे, सरांनी आता गाडी चालवली आहे. आणि आमच्याकडे एक इन्क्वायरीसाठी कस्टमर आले होते, त्यांनी पण गाडी चालवली. त्याच्यावरून आपलं हिचं आणखीन एक पुढचं ड्रायव्हरचं बुकिंग पण झालं हिची गाडी चालवल्यानंतर. म्हणजे परफॉर्मन्स कसा असेल तुम्हाला आता सांगायची गरज नाही. तर गाडीचं आता आपण काय करू, एकदा फिटिंग बघून घेऊ सर. नंतर फिटिंग बघितल्यानंतर सर पाठीमागं सीटवर बसून बघितलंय. तर पाठीमागचा जो सीटचा अल्ट्रेशनचा पार्ट आहे तो झालाय. त्याच्यावर सरांनी बसून बघितल्यानंतर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे की कसं वाटतंय बसल्यावर, सीट वगैरे सगळं परफेक्ट झालंय का, आणि पुढचं फिटिंग आणि गाडीचा परफॉर्मन्स आपण सरांकडनं थोड्या वेळ जाणून घेऊ. की आपण पहिला आधी फिटिंग बघून घेऊ. तर हा गाडीचा इंजिन बे आपण बघतोय. आपण इंजिन बे म्हणजे आपण जर बघितलं तर एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन, कुठं अस्ताव्यस्त वायरिंग नाही, पायपिंग नाही. तुम्ही CNG पर्टिक्युलर व्हिडिओ बघतात त्या लोकांना माहिती आहे की इंजिन बे बघितलं की असं अस्ताव्यस्त, म्हणजे सगळ्या इकडनं पाईप चाललाय, तिकडनं वायरिंग चालली आहे, हाय प्रेशरचे पाईप कुठून वेगळीकडनं गेले, तिकडनं सगळं असं अस्ताव्यस्त असतं. तर आपलं इंजिन बे एकदा बघा, एकदम नीट अँड क्लीन. हा जो इंजेक्टर आहे तो एकदम व्यवस्थित लागला. म्हणजे सर हलवून बघा, कसं वाटतं, कसं आहे एकदम असं एकदम फिट ना. तर या ठिकाणी फिलिंग वॉल, या ठिकाणी ईसीएम लावण्यासाठी एकदम व्यवस्थित पाठीमागे ब्रॅकेट बनवले आपण आणि त्याला ईसीएम ला फिट केलंय. या ठिकाणी आपण फिलिंग वॉल बघितला, पायपिंग जर बघितली आपण तर या ठिकाणावरून प्रॉपर आखीव रेखीव व्यवस्थित. त्याच्यानंतर तिकडनं जर आपण बघितलं तर इकडनं पण आपण एकदम व्यवस्थित आखीव रेखीव पायपिंग आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी. आणि हा रेडिसर लागलाय. रेडिसर लागण्यासाठी आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट जे मी स्वतः बनवतो ते आपण या ठिकाणी ब्रॅकेट लावलेलं आहे. आणि आम्ही जो पायपिंग करतो ती एकदम पेट्रोलच्या ह्याच्यासाठी, म्हणजे पाठीमागे आपण रॅम्पवर घेतो आणि रॅम्पवर घेऊन गाडीची पायपिंग करतो. त्यामुळे काय होतं की जो पायपिंगचा खालचा पार्ट आहे तो एकदम प्रॉपर, म्हणजे पेट्रोलची लागली, म्हणजे तुम्ही गाडी कधी खालून कुठं लागली तर तो तिथं काही इम्पॅक्ट होणार नाही त्याचा. आणि अशा प्रकारे आपण ते खालचं पायपिंग वगैरे पण करतो. आणि ही आपली CNG ची पायपिंग, मॅप सेन्सर लागलाय, एकदम सरळ आणि एकदम स्टेडी, त्याला पॅक केलाय म्हणजे तिथं हलू नाही म्हणून. आणि टॉप साईड याच्यावर नेहमी इथं लिहिलेलं असतं, कंपनीने मेन्शन केलंय की टॉप साईड असली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी जे CNG चे व्हिडिओ बघतात, परत एकदा मी त्यांना सांगतो की तुम्ही बघा तिथे उलटे पालटे कसे पण पडलेले असतात मॅप सेन्सर, तर तो तसा पडला नाही पाहिजे, तो सरळच लागला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला लागलेलं आहे. वायरिंग बघायची झाली तर इकडनं सगळी इकडनं गेली आहे. पाठीमागून आपण बघतोय या ठिकाणावरनं बघा इथं, आणि इकडनं अशीच येऊन ती इकडनं पेट्रोल इंजेक्टर, त्याच्यानंतर इथं CNG इंजेक्टर. ही जी वायरिंगची क्वालिटी तुम्ही बघता एकदम कंपनीसारखी, म्हणजे आपण इथं या ठिकाणी कंपनीचं वायरिंग बघू शकतो, या ठिकाणी कंपनीची वायर आपण बघू शकतो. तशीच वायरिंग आपण तितक्याच क्वालिटीची, म्हणजे व्यवस्थित. तिला किती गरम झाली, काही झालं तरी तिला काही होणार नाही. अशा प्रकारे आपण आता हा जो इंजिन बघतोय फिट झाला. मी एकदा काय करतो, पाठीमागचं डिक्कीतलं जे आहे ते आपण बघून घेऊ आणि तर सीटवर बसून सीट कसं वाटतं त्यांना तेव्हा आपल्याला सांगतो तिथं बसल्यावर. तर हा आपला डिक्कीचा पार्ट सीट बघा तुम्ही, एकदम प्रॉपर सर्व व्यवस्थित लागली, लाईन लेवल एकदम व्यवस्थित आहे. आणि सीट जर बघितलं आपण तर त्याला प्रॉपर, तर आपण जर बघितलं तर एकदम प्रॉपर व्यवस्थित सीट आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. बसायला एकदम व्यवस्थित आहे ते असे चांगले. आणि या ठिकाणी त्याचं जे लॉकिंग वगैरे आहे ते पण प्रॉपर झालेलं आहे. तर डिक्की व्यवस्थित झालाय. त्याचं काय करा, आपण तुम्ही पुढे जाऊन म्हणजे पाठीमागे जाऊन बसा, कारण ते हाईट जवळजवळ 6 फुटाच्या आसपास आहे. 6च्या थोडी कमी असेल, त्यांच्या तेवढीच आहे. तर एकदम प्रॉपर बसतोय. कसं वाटतं सीट हलते वगैरे का, आवाज काहीच नाही, एकदम असं फिट आहे, एकदम फिट आहे, एकदम व्यवस्थित झालं. तर अशा प्रकारे म्हणजे 6 फुटाचा माणूस पण त्याच्यामध्ये व्यवस्थित पाठीमागे जाऊन बसतोय. अशा प्रकारे सीटचं हे प्रॉपर अल्ट्रेशन झालेलं आहे. गाडीची आपण फिटिंग बघून घेतली, गाडीचं फिटिंग झालं, पाठीमागचं आपण सीट बघितलं, म्हणजे नाही का सीटचं जे अल्ट्रेशन आहे तो पार्ट पण आपण बघितला. आणि सर आता गाडी चालवली, तर गाडी चालवल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, म्हणजे काय वाटतं? नाही, गाडी एक नंबर चालते, व्यवस्थित आहे. असं वाटत नाही का CNG मध्ये म्हणून पेट्रोलवरच चालतो. असं फिटिंग एक नंबर आहे. आपण गाडी चालवली म्हणजे फिटिंगचं तर तुम्ही बघताय, फिटिंग कशी वाटली तुम्हाला? फिटिंग एक नंबर. आणि सीटचं वगैरे जे अल्ट्रेशन आहे, सीटचं एक नंबर झाले, एकदम काही वाटत नाही का केलंय म्हणून. आणि
गाडी चालू आहे, आता वाटलं नाही का सीएनजी वगैरे पेट्रोल आहे. मी काय केलं त्यांना सांगितलंच नाही म्हणजे मुद्दाम असं हा. पसंत दिसते लाईट पण पेट्रोल चालली का काय ते परत मला check वाटलं करते. सीएनजी वर आल्यावर थोडी झटका देणार हे करणार, हा. पण वाटलंच पण आणि नाही. परफॉर्मन्स कमी होईल वगैरे असं हा, वाटलं असं होतं. वाटलं होतं मला, तर तसं काही काय वाटलंच नाही, एकदम एकदम परफेक्ट. तुम्ही जे बऱ्याच ठिकाणी जाऊन आला तुम्ही आधी हा, तर तिकडे नाही सोडली गाडी. नाही सोडली. लोणावळ्यावरून येता येता मध्ये रस्त्यात बरेचसे बरेचसे. फिटमेंट सेंटर लागतात. लय. सर तिथं म्हणजे ते जाऊन आले चौकशी करून प्राइस वगैरे सगळं आपल्याकडे थोडं काही त्यांना जास्त वाटलं असेल तर पण क्वालिटी तशी आहे आपली. बघून आलो. आणि मग सर इथपर्यंत आले. आमचं म्हणजे पुण्याच्या त्या सुरुवातीच्या टोकाला तिकडच्या बाजूला ते राहतात, आम्ही इकडच्या बाजूला, तर मध्ये येता येता त्यांनी बरेच चौकशी वगैरे करून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत आलेत. तर तशी फिटिंग मिळाली आहे म्हणजे जशी पाहिजे होती तशी. काम एक नंबर आहे. परफॉर्मन्स परत एकदम पेट्रोल सारखा एकदम पेट्रोल सारखा परफॉर्मन्स. ऍडव्हान्स वगैरे काहीच लावत नाही आपण, काहीच नाही लावलं, एकदम मी तर सांगतो ऍडव्हान्स लावा, हे लावा, गरज नाही ना वाटत. काहीच नाही, एकदम मस्त आहे. तर गाडीचं फिटिंग झालंय. धन्यवाद.